इचलकरंजीत खळबळ, जवाहरनगर परिसरात तरुणावर धारदार शस्त्रानं जीवघेणा हल्ला, पुढील उपचारासाठी सांगलीला हलवलं। इचलकरंजी शहरातील जवाहरनगर परिसरात गुरुवारी रात्री एका तरुणावर धारदार शस्त्रानं जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या हल्ल्यात रोहित विलास पाटील हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर प्रथम इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात उपचार करण्यात आले। मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी तातडीनं सिव्हिल येथील म्हणजे शासकीय सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले। घटनेची माहिती मिळताच आयजीएम रुग्णालयात रोहितच्या मित्रपरिवारासह नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती। दरम्यान या हल्ल्यामागे कोतवाडी परिसरातील काही युवकांचा हात असल्याचा संशय नातेवाईकांकडून व्यक्त करण्यात येत होता। मात्र याबाबत पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये। या घटनेचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस ठाणे करीत असून हल्ल्याचं नेमकं कारण, हल्लेखोरांची ओळख आणि घटनेमागील पार्श्वभूमी याचा तपास सुरू आहे। पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुरावे तपासले जात असल्याची माहिती मिळते आहे। या घटनेनंतर जवाहरनगर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।